मी जाताना आम्ही मुंबईला होतो, म्हणजे मी 7वी 8वीत होते. आम्ही हैदराबादहून मुंबईला गेलो होतो आणि आम्हाला ते डबल प्रमोशन का काहीतरी दिलं होतं. आम्ही 7वी शिकलेच नाही, 6वीतून एकदम 8वीतच गेले. त्यामुळे हो म्हणून काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा काय होतं आणि तिकडे गेल्या बस तिकडे गेल्यावर ना आधी मुंबईची नवीन शाळा वगैरे ते मला काही इतकं जमत नव्हतं. तर दादा मला एकदा गणित शिकवायला लागले. तर गणित शिकवायला लागले आणि मग त्यांनी मला विचारलं कळलं का 2-3दा विचारलं कळलं का. आता मला नक्की आठवत नाही की मी तेव्हा का घाईत होते, मला माहित नाही. तर मी म्हणलं हो कळलं. मी म्हणलं कळलं. तर म्हणे हे करून दाखवू गणित. आणि मला नाही आलं ते, कारण मला कळलंच नव्हतं. एक लगन दिली मला. आणि दुसरी गोष्ट आठवते मला, ते मुंबईला असतानाच, म्हणजे ह्याला असताना महालक्ष्मीला असतानाच वाढदिवस होता माझा. तर मला ऑप्शन दिले दोन, की एक तर तुला नवीन फ्रॉक घेणार किंवा तुझ्या मैत्रिणींना बोलवायचं, काहीतरी एक करायचं. दोन्ही मिळणार नाही. वाढदिवसाला एकदा नवीन फ्रॉक मिळेल किंवा तुझ्या मैत्रिणींना वाढदिवसाला बोलवायचं. मग तू सांग तुला जे पाहिजे ते मी करेन. मग मी म्हटलं नाही, मला माझ्या मैत्रिणींना बोलवायचं. ते मला दादांचं अगदी छान आठवतंय, अगदी खूप आठवतंय की दादांचा मी मार खाल्लेला आहे. बाकी कोणी खाल्ला नाही, पण मी खाल्ला. अजून एकदा तू बोलली खाल्ली हो. आणि एकदा काय झालं, नीलू औरंगाबादचं घर आपल्याला माहितीये, खिडकी पूर्वीचं म्हणजे पल्हार वगैरे होते. नाही आताच म्हणजे नवीन चेंज करण्याच्या तेव्हा काय झालं, नीलूत आंघोळ करत होती आणि मी बाहेर होते. तर मग काय आमच्यात काय बनवलं असं काहीतरी झालं आणि तेव्हाच तिला ते फेशियल पाल्सीचा थोडासा त्रास झाला. गोळ्या उडवायची मला सवय होती ना, तर मी म्हणून माझी एक गोळी का उडत नाही, तर बेबी ते काहीतरी मला असं मी काहीतरी म्हणलं तेव्हा, म्हटलं तिला तो त्रास झाला. तेव्हा दादा मला खूप रागवले होते की तू का असं बोललीस. म्हणजे ओव्हरऑल खूप बदमाश होती. आता आपल्याला काय करायचं माहिती का, आजचा प्रोग्राम जो आहे तो स्पेशली मामांबद्दल आहे. तर प्रत्येकाने एक अशी आठवण जी तुम्हाला अगदी तुमच्या आठवणीमध्ये मागे मध्ये जा. आणि अशा आठवणी तर भरपूर असतील. आता प्रत्येकाचं आता 50 वर्षाचं 58 वर्षाचं माझं असोसिएशन आहे, तसं इतरांचे सगळ्यांचं असोसिएशन काही असेल. आता माझी एक परवा असंच कोणतरी नागपूरला भेटलं, तर त्यांनी मला विचारलं, तर माझ्या अचानक एक आठवण लक्षात आली सांगतो. एकदा ना असंच काहीतरी मी दिल्लीहून आलो वगैरे बऱ्याच दिवसानंतर आणि भेटलो, तर आपल्यापैकी कोणीतरी आले, संदीप तू रोड झाला म्हणतात ना, कमी झाला रोड झाला वगैरे. तर मामा होते, तर बाजूला वगैरे बसले होते. तर म्हणून हां नाही आता थोडं डायटिंग करतो, हे करतो ते करतो आणि माझं वजन कमी झालं. तर सहजासहजी मामा रिॲक्शन देत नाही, पण जेव्हा मी म्हणलं की माझं वजन कमी झालं, त्यांना एकदम खुदकन हसू आलं. तर एकदम हसले का हसले, मी सांगतोय मी एवढं डायटिंग करतो आणि हसायला काय लागलं. तर ठीक आहे म्हणते मामा तुम्ही हसलात का. मामाने म्हणजे माझा काय सर्वोच्च अपमान केला तुमच्या एका सेंटेन्समध्ये. ते म्हणजे ह्याला 20 ऑगस्ट 1967 तू जन्मला आणि मी 5 मिनिटाचा तू असताना मी बघितलंय. तेव्हापासून आता 50 वर्षाचा. तेव्हा गेल्या 50 वर्षामध्ये मी तुला फक्त वाढताना बघितलं, तुला कधी होताना मी कधी बघितलं. त्यामुळे जेव्हा मला डायटिंग करतोय मामांसमोर नको म्हणतो. बाबा म्हणतात उंदातीच आय थिंक बर्थ वेट काहीतरी 8-9 पाऊंड काहीतरी चांगलं होतं. उंदातीचं बर्थ वेट खूप होतं. बाबा म्हणतात उंदाती जेव्हा लहान म्हणजे जे झाली ते आतापर्यंत मेंटेन. मला एक खूप छान आठवतं, नोकरी उंदातीला दर उन्हाळ्याच्या सुट्टीत शैलेश आणि अंजू आमच्याकडे यायचे. 15 एप्रिलला हजर आम्ही बोगदगाव. तर एका उन्हाळ्याच्या सुट्टीत ज्यावेळेस अंजू त्यांची आली, मला आठवते एक फ्रॉक होता आणि आम्ही सगळे ओ माय गॉड हीच ती अंजू. नाही तर इतके वर्ष कसं होतं, डॉक्टरांची मुलगी सुक्कड बॉम्बेल अंजू, एकदम बारीक, अशी लांब मान आणि मोठे डोळे होते अंजूचे, आणि एकदमच ती चेंज झाली होती, एकदम टोटल. तो चेंज नंतर परत त्यापूर्वी मला वाटतं कोणीतरी सांगितलं, कोणीतरी म्हणजे
आपल्याला की अरे अंशू फार फार लकी झाली आहे. हा. हा, आपण पाहिलं नव्हतं तोपर्यंत. तर तेव्हा कार्डवर लिहायची हे होती ना कार्ड. तर तेव्हा आपलं असं ठरलं होतं की तिकडे बंडू काका जाणार का कोणीतरी आणि तो कार्ड लिहिणार आणि स्त्रीला जर गोल केलं तर अंशू घट्ट झालेली आहे. मला अजून एक आठवतं होतं की इराकला गेलो होतो. हा. कोणाला तरी whooping cough कोणाला झाला होता ओके मी बेबी ताई आणि तरी बाबांना वाड्यामध्ये फोन केला होता का फोन केला होता की आम्ही डिक्टेला झाला आता गेल्या अरे मी रडत बसले होते की आता मी परत आई बाबांना बघू नाही शकणार. म्हणून बाबा निघणार होते आणि बाबा नाही थांबण्यांनी सांगितलं आम्ही तिघी होतो की आता उद्यापर्यंत चल संपले आता. आणि दाखवायला कोण गेलो होतं मी आणि आशाताई घेऊन गेलो होतो आणि तेव्हा मला असं वाटत होतं 24 तासात ह्या तिघी जाणार हा. आणि तेव्हा मी मानलं की देवा आणि तेव्हा ते ट्रम्प कॉल बाबांना फोन आला होता की यांना आणि डिप्टेरिया झाला. त्यांनी बाबा सांगितलं- म्हणाले डिप्टेरिया होणं शक्यच नाही म्हणून मी बसचं तिकीट काढून जाणार होता. अरे बाबा दोघं लागो तेव्हा त्यावेळेस इराक पॅथॉलॉजी लॅब औरंगाबादला ती एक कोणती परशुराम म्हणून कोणतरी शहागंधामध्ये एकच पॅथॉलॉजी लॅब घ्यायची होती. मग या सगळ्यांना घेऊन आधी निघूला झाला मग अनु मग बेबी असं ते घेऊन आज सकाळी एक किंवा संध्याकाळी एक किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सांगितलं की डिप्टेरिया सगळ्यांना आणि 24 तासात तिघी मरणार म्हणून. आणि नाही तेव्हा मला वाटत होतं डिप्टेरिया काय असतं? यूज तर मी सगळा वेळ मग केलं तर डिप्टेरिया काय असतं? नाही ऐका ना. ओके ओके. तिघी पण डिप्टेरिया. हेमंत हिरवंतराव आणि दिनेश या तिघांचे मागच्या जन्माचे काहीतरी पाप केलेले ते खेळायचे होते या जन्मी. म्हणून ते डिप्टेरिया वगैरे फटाफट- यावेळेस पण नाही केलं. मागच्या जन्मी मी पण खूप रडले. विनोदी सर्वात जास्त कधी रडली तुम्ही आम्हाला आठवतं. पैसा नाही गोकागाव इराकून येणार होते आणि आपण सगळी वरात घेऊन जायचो. अँबॅसेडर म्हणणं नाही, आणि ते असं ते आठवतंय? एक उतरताय ते असं बघणाऱ्या माणूस असं बघत. नाही ते नाही आणि मग असं एअरपोर्टवरनं चालत त्याच्या ह्या नक्की काकू ह्या नक्की काकू म्हणले या नक्की बहिणी आहेत गुरखाळातले. 3 तास थांबायचं एअरपोर्टवरती वापस यायचं. आणि मग मला अजून आठवत होते आमच्यासाठी 2 बेड्स होते. समोर लेफ्ट हँड साईडला खिडकीच्या साईडला अंजूचा टेबल होतो. ती खुर्ची ती अजून खुर्ची आहे. मी होती अशी त्याच्यावरती बसून रडत बसायची. आणि फायनली ज्या दिवशी आले त्या दिवशी आपण शिरायच वाचतो सांगायचं की काही उद्या कोणी जायचं नाही. आणि ज्यांनी काम केले त्याला बिलकुल जाऊ देणार नाही की सगळे काम भलं काम केले. आपण म्हटलं ती नाही 3 दिवस गेलो होता मला आठवतं. 6 जूनला आम्ही जाऊन आलो एअरपोर्टवर. 7 जूनला जाऊन आलो आणि 8 तारखेला संध्याकाळी काहीतरी आणि बाय द टाइम आपण पोहोचलो आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी ट्रेनची धमाल. ही गोष्ट आता बऱ्याच जणांनी खूप ऐकलेली आहे. हा विषय आपण इथंच थांबू. आता पुढचा कालखंड आहे. ठीक आहे. अमृता कवितानंतर माझं धन्यवाद. स्पीच. हे आपल्याला 5 मिनिटात जेवायला जायचं मग माझा